शेवटच्या क्षणी किमान पक्षांतर बंदी कायद्याचा धाक दाखवून बाहेर पडू पाहणाऱ्या खासदारांना रोखण्यासाठी ठाकरे गटाने तातडीने संसदीय दलाची बैठक बोलावून तसा पक्षादेश सगळ्या खासदारांना बचावला। परंतु त्यानंतरही बंडखोर 6 खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली। आता त्यांना नोटीस पाठवली जाणार आहे, परंतु या सगळ्याचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही। मुळात पक्षांतर्गत बैठकीसाठी व्हीप बजावल्यानंतर एखाद्या सदस्य अनुपस्थित राहिला तर तेवढ्या कारणासाठी त्याची खासदारकी किंवा आमदारकी रद्द होऊ शकत नाही। पक्षांतर बंदी कायद्यानुसार व्हीपचा अधिकार केवळ सभागृहातील कामकाजासाठीच मर्यादित आहे। सभागृहातील कामकाजात सदस्याने पक्षादेशाचे उल्लंघन केले तरच त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते। दुसऱ्या स्थितीत एखाद्या सदस्याने अन्य पक्षात प्रवेश केला तर त्याचे सदस्यत्व समाप्त होते किंवा विरोधी पक्षाला जाहीर समर्थन देणे, विरोधी पक्षाच्या मंचावर जाणे वगैरे कृत्यांसाठीही सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते। त्या 6 खासदारांनी यापैकी काहीही केले नाही। पक्षांतर बंदी कायद्यानुसार 2/3 किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांनी पक्ष सोडला आणि त्या गटाला पीठासीन अधिकाऱ्यांनी मान्यता दिली तरी त्यांचे सदस्यत्व कायम राहते। अर्थात पुढे त्या गटाला अन्य कोणत्या तरी पक्षात प्रवेश करावा लागतो। त्यामुळे काही दिवसातच हे सगळे सदस्य शिंदे सेनेत सामील होतील। ठाकरे गटाने अपात्रतेच्या संदर्भात याचिका दाखल केली तरी त्यावर निर्णय घेण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही। पुढे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते आणि तिथे किती काळ हे प्रकरण रेंगाळेल याची शाश्वती नाही। तोपर्यंत कदाचित पुढची लोकसभा निवडणुकीही पार पडेल। त्यामुळे सध्या ठाकरे गटाकडून सुरू असलेली धडपड व्यर्थच ठरण्याची शक्यता आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।